हॅलो, नमस्कार. सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 14, 15 आणि 16 या तारखेमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. तरी जे शेतकरी भात शेती करत आहेत, म्हणजे धानाची शेती करत आहेत, अशा सगळ्या शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतीमध्ये जे खांडी पडलेल्या आहेत किंवा ज्यांच्या बोळ्याचे पाणी निघण्याचे ज्या ठिकाणून तुरुंग आहेत, निघण्याचे ठिकाण आहे, पाणी निघण्याचे ठिकाण, ते बंद करून ठेवा, जेणेकरून पाऊस आल्याच्या नंतर तिथे साठेल आणि तो पाणी नदी नाल्याला न जाता तुमच्या कामी पडेल. कारण की यावर्षी पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि यावर्षी पावसाचं प्रमाण दरवर्षीपेक्षाही कमी आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी घेण्याची जे काही पूर्वतयारी केली पाहिजे. म्हणजे येणाऱ्या समोर जे परिस्थिती येणार आहे की पाऊस खूप कमी पडल्यामुळे काही पिकांना नुकसान होणार अशी शक्यता आहे. तर या गोष्टीला फेस करण्यासाठी आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा साठवणूक करू शकता अशा सगळ्या ठिकाणी पाणी जाण्याचे मार्ग तुम्ही बंद करून ठेवा, जेणेकरून तुमच्या साठवलेले पाणी हे तुमच्या कामात येणार. आणि ज्यांचे परे झालेले आहेत त्यांनीसुद्धा आपापल्या शेतामधील ज्या खांडी पडलेल्या आहेत, ज्या बांध्या आहेत, त्या बांध्यांना काही ठिकाणी खांडी पडलेल्या असतात, त्या खांदी तुम्ही बंद करून ठेवा, जेणेकरून तुमच्या जे का लवकरात लवकर पाणी साठून तिथेच तुम्हाला लवकर कामी पडेल. आणि ज्या गावाला तलाव आहेत, शेती लागून तलावे आहेत, त्या तलावामध्ये जे पाण्याचे एवे आहेत ते पाणी वेस्टेज जाते, नाल्याला जाते. असं पाणी जे आहे ते पाणी तलावामध्ये जाणार अशा नाल्या किंवा असे बांध घालून तलावामध्ये पाणी टाका, जेणेकरून यावर्षी तलाव लवकरात लवकर भरेल आणि त्याचाच फायदा हा आपल्या कास्तकार बंधू भगिनींना आपले जे बंधू आहे, कास्तकार बंधू, या सगळ्यांना फायदा होत असते. आणि त्याच्यामुळेच जेवढ्या लवकर तुमचे बोळ्या असतील, तलावे असतील, हे भरतील तेवढं तुम्हाला समोर पाण्याची दिक्कत जाणार नाही. त्याच्यामुळे जे काही तिकडे पाणी नेता येईल, आपल्याला तलावामध्ये पाणी नेता येईल, अशा सगळे नाले किंवा बांध घातल्याच्या नंतर रस्त्याचं पाणी त्या जर का तलावामध्ये वळवता येत असेल तर ते पाणी वळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला यावर्षी शेतीच्या कामासाठी उपयोगात ते पाणी पडेल. ही काळजी प्रत्येक कास्तकाराने घेतली पाहिजे. नाही, ही प्रत्येक कास्तकाराची जिम्मेदारी आहे की त्याच्या शेतीमध्ये जे पाणी आता पडेल, जे आता पाणी खूप कमी पडणार आहे आणि पाणी पडल्यानंतर तुमच्या शेतीमधून तो वाहून नदी नाल्याला जाता कामा नये. ते तुमच्याच शेतीमध्ये थोडं साठवणूक झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपापल्या ज्या खांडी पडल्या असतील त्या खांडी तुम्ही लवकरात लवकर बंद करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या 14, 15 आणि 16 या तारखेमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. होऊ शकते तुमच्या गावालासुद्धा पाणी पडेल. तर या दृष्टिकोनातून आपण पूर्वतयारी केलेली पाहिजे. आणि सगळ्या कास्तकार बंधूंना आग्रहाची विनंती आहे की आपापल्या शेतीमधल्या ज्या खांड्या असतील त्या खांडी बंद करून ठेवा. कारण काही आपले शेतकरी बंधू असे म्हणत असतात की नाही, येऊ द्या, पाणी आल्याच्या नंतर बघू, पाणी पडणारच आहे. तर
या गोष्टीकडे न जाता आपण पाणी कमीच पडणार आहे या दृष्टिकोनातून आपण पूर्वतयाऱ्या केल्या पाहिजे. ज्या ठिकाणी कधी तलावाचं पाणी जर का कुठं बाहेर जात असेल तर त्या तलावाच्या ठिकाणचे जे पाणी जाण्याचे मार्ग आहेत ते बंद करून ठेवा, जेणेकरून तलावातलं पाणी बाहेर जाणार नाही आणि तुमच्या बोळ्यातलं सुद्धा पाणी बाहेर जाणार नाही. एवढी तयारी सगळ्या शेतकरी बांधवांनी हे प्रत्येक शेतकरी बांधवाची जिम्मेदारी समजून आपापल्या जवळील बोळ्या असो किंवा तलाव असो ह्या गोष्टीची पूर्वतयारी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या पावसाच्या कमी पाऊस पडलेल्या सिच्युएशन हँडल करता येतील. नमस्कार. जय किसान, जय जवान, जय भारत.